नमस्कार। आज या संवाद बैठकीसाठी उपस्थित असलेले ज्यांचा अख्ख्या महाराष्ट्रभर आदिवासी सेवक म्हणून ओळख असलेले भोसले साहेब, आजच्या संवाद बैठकीचे अध्यक्ष आपले प्रांत साहेब, धर्मळा पोलीस स्टेशनचे API साहेब, व्हिडिओ साहेब, आम्ही मागच्या आठवड्यातच वस्तीवरती येऊन गेलो, रेश्माताई वगैरे सगळेच होते। ही जी काही दुर्दैवी घटना घडली त्या अनुषंगाने त्या दिवशी आल्यानंतर मी सांगितलं, तुमची जर काही तक्रार असेल तर पोलीस स्टेशनला तुमची तक्रार, तुमचा गुन्हा दाखल करा। पोलिसांना अगोदरच मी बोललो होतो फोनवरती, ते म्हटले कोणी आलं तरी आम्ही तक्रार दाखल करून देतो, काही अडचण नाही। पण रेश्माताई त्या दिवशी म्हणली, साहेब आम्हाला तक्रार खेळत नाही बसायचं, आम्हाला यातून पुढे जायचंय। म्हणजे ते त्यांच्या वाक्यामध्ये इतके आवडले। त्या दिवशी सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण झाला की आम्ही विचारलं की मुलं शाळेत का जात नाही। त्या दिवशी लगेच तात्काळ व्हिडिओ साहेबांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलून त्या मुलांचे ज्यांचे दाखले नाहीत त्यांचं ॲडमिशन करायला सांगितलं। त्या ज्या 5-6 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या मानवाच्या बेसिक गरजा आहेत की ज्या असायलाच पाहिजे प्रत्येक व्यक्तीला, शिक्षणाशिवाय उद्धार होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। आम्ही सगळे अतिशय गरीब शेतकरी कुटुंबातले आहोत, फक्त शिकलो म्हणून पुढचं जग कळलं, परीक्षा दिल्या आणि तुमच्या ठिकाणाहून या ठिकाणी येऊन बसलो, याच्या पलीकडे आम्ही काही वेगळं केलं नाही। त्यामुळं ह्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सोडवलाय। गाडी येत जाईल उद्या सकाळपासून, तो विषय संपला। जबाबदारी तुमची पण आहे, मुलं आपली शाळेत गेली पाहिजे, ती शाळेत बसली पाहिजे, शिकली पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याच्या सुविधा, PSCत तुम्ही कधीही जावा, कोणीही PSCतला डॉक्टर नाकारणार नाही। तशी काय घटना घडली तर प्रांत साहेबांकडे किंवा माझ्याकडे येऊन कधीही सांगा। राहिला तिसरा विषय, तुम्हाला लाईटचा तर मी त्या दिवशीच MSCBच्या इंजिनियर साहेबांशी बोललो, तुमची लाईट काय कट होणार नाही, जर झाली तर मला येऊन सांगा। चौथा विषय होता तुमच्या पाण्याचा, थोडासा ही जागा वन खात्याकडे गेल्यामुळं हे जर गायरान तसंच असतं तर तुम्हाला जो काही प्रकल्प ऑफिसकडून किंवा ग्रामपंचायतकडून आपल्याला लगेच हातपंप देता आला असता। थोडंसं त्याबाबत व्हिडिओ साहेब म्हटलेत, मी मार्गदर्शन घेतो CO साहेबांचं, तेवढं एक पाण्याचा विषय याला 4-8 दिवस लागतील। त्यानंतर राहिला विषय, तुम्हाला जे काही पुरावे द्यायचे म्हणजे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि जन्माचा दाखला। मी त्या दिवशी आलो त्याच दिवशी सांगितलं की तुमची कुटुंब वाईज यादी करा, फक्त अट एकच आहे की तुमचं या ठिकाणी सोडून दुसऱ्या ठिकाणी कुठं रेशन कार्ड नाही पाहिजे। आता जी 5 नावं मला दिली होती त्या दिवशी बजरंग भाऊ ताटेंनी, त्या 5ही जणांचे बार्शी, वाशी आणि अजून एका कोणत्या तरी तालुक्यात रेशन कार्ड आहे, मग आपल्याला देता येत नाही। 10 ते 12 नावं माझ्याकडे मतदान कार्डाच्या नोंदणीसाठी आली होती, त्यातली 2 नावं ही दुसऱ्या ठिकाणी वाशी तालुक्यात आणि अजून एका तालुक्यात नाव होती, ती 2 सोडले तर बाकीच्या 10 ते 11 जणांचे आपण सगळ्यांचे मतदान कार्डाला नाव अप्रूव्ह केलेलं आहे, त्यांच्या सगळ्यांचे मतदान कार्ड तयार झालेले आहे। ते पोस्टाने यायला तुम्हाला 1 ते 1.5 महिना जाईल। तुम्हाला लागत असेल त्याची कॉपी, सॉफ्ट कॉपी, प्रिंट कॉपी लागत असेल तर उद्या तहसीलला येऊन फक्त मोबाईल आणा, जो नंबर त्याला रजिस्टर केलाय त्याच्या OTP तुम्हाला लगेच प्रिंट काढून देतो। त्यानंतर जी एवढी कुटुंब आहेत ज्यांचं रेशन कार्डमध्ये कुठंच नाव नाही किंवा रेशन कार्ड नाही, अशांची यादी मी त्या दिवशीच सांगितलं होतं, मला कुटुंब वाईज यादी करून द्या। तुम्हाला सगळ्यांना रेशन कार्ड, तुमचे उत्पन्नाचे दाखले आणि तुमचे जन्माचे दाखले, हे सगळं तुम्ही मला फक्त नावं द्या, तुम्ही काही करू पण नका, मी करून देतो। फक्त तुम्ही यादी द्या काय, आणि देताना मला प्रामाणिकपणे द्या। म्हणजे ज्याचं दुसरीकडे कुठं नाव असेल तर तिथं कंसात द्या, त्याचं नाव या ठिकाणी आहे, त्याचं नाव आपण नंतर तिकडं कमी करून लावून घेऊ, त्याचं मागं ठेवावं लागेल, कारण एकाचं चुकीचं झालं तर त्या सगळ्याचं रेशन कार्ड चुकीचं होईल। ज्यांचं कुठंच नाही त्यांची मी रेशन कार्ड बनवून देतो, उत्पन्नाचे दाखले पण मीच काढायला लावतो। तुमचे आधार कार्ड काढण्यासाठी जे काही दाखले लागणार आहेत ग्रामसेवकांना मी मगाशीच सांगितलं, तुमच्या नावाची यादी, त्यांच्या मुलांच्या आई वडिलांचे आधार कार्ड आणि जे काही अजून कागदपत्र असतील ते त्याला जोडून द्या। मी ग्रामसेवकांकडून प्रस्ताव दाखल करून घेऊन तुम्हाला आदेश करून देतो जन्माच्या दाखल्यांचे। जन्म दाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि आधार कार्ड, त्या 4 गोष्टी माझ्याकडे येतात। त्या 4ही मी तुम्हाला तुमची माझ्याकडे यादी आली की जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढं मार्गी लावून, आणि या तुम्हाला काही अडचण आली तर माझे
प्राणसाहेबांचे दरवाजे तुमच्यासाठी कधी खुले आहेत. आणि कुणाच्याच तुम्हाला असं वाटून देऊ नका की आता मी तहसीलदार साहेबाकडे जाऊन प्राणसाहेबाकडे जाऊन माझी अडचण कशी सांगू की ऐकून घेतील का, तमुक करतील का, असं काहीही नाही. आमचे दरवाजे गरिबासाठीही 24 तास उघडे आहेत आणि प्रत्येकासाठी उघडे आहेत. तुम्ही कधीही या. कोणाच्या रेफरन्सची तुम्हाला गरज नाही का सोबत कोणी आणण्याची गरज नाही. तुम्ही आलात. मध्यंतरी कोणतरी मला वाटतं हॉस्पिटलला आजारी होतं आणि त्यांचा रेशन कार्डचा दाखला पाहिजे होता. ते माझ्याकडे आले, लगेच 10 मिनिटात त्यांच्या रेशन कार्डची ऑनलाईन प्रिंट काढून त्यांना सही शिक्क्याचे हे पात्र आहेत महात्मा ज्योतिबा फुले योजनेला, असं त्यांना दाखला बी दिला. लागलं का कुणाचा तुम्हाला फोन आणायला किंवा काय करायला? मग तुम्ही का घाबरताय, का लाजताय? सर परवा दिवशी टाकी 3दा नेली मी गावात. गॅसची टाकी, माझी गॅसची टाकी संपलेली होती. ती काय म्हणलं भारतची टाकी नाही, ही ह्याची टाकी आहे म्हणून मी तिथनं टाकी रिक्षा टाकून नेली एजन्सीला. मग ती एजन्सीवाला म्हणलं कोण म्हणतंय ही HP ची टाकी आहे, भारतची टाकी आहे. भरून दिली नाही गावात. 3 दिवस नेली मी टाकी. डोक्यावर न्यायचं, डोक्यावर आणायचं पायात तिथनं. आणि गाडी माझी मी कोण गाडी एजन्सी हा गॅस एजन्सी हा आणि त्या गावात आहे लायसन आहे का? लायसन आहे कार्ड मी हात देखायला कोण आहे एजन्सीवाला? असं सांगत जा तुम्ही. ऐकून घ्या. अजून एक प्रश्न आहे. गाडी माझी ही म्हणजे कसं आहे, गावात आपल्या लेकरा बाळाला दुखणं आलं काय आलं, वाहन थांबत नाही. गाडी एक सेकंड हँड आम्ही घेतलेली होती गाडी. मग ती गाडीला सर इथनं पोलीस ठाण्यातनं आलं. ती काय म्हणलं, मला काय म्हणलं, पहिल्या दिवशी पोरीनं चावी दिली नाही माझ्या पोरींना. मग मी दुसऱ्या दिवशी घरी होती इथं. ती सर काय म्हणलं चावी दे. मग म्हणलं सर्व खुशीनं तुम्ही चावी घ्या आणि गाडीवर बसून तुम्ही जावा. त्याच्यावर गुन्हा दाखल नाही काय नाही. 5 महिने झालं माझी गाडी अडकून गेली. त्याच्यावर तुम्ही बघा सगळं चेक करून तुम्ही बघा. आपल्या लिंबाळकर सर कागदपत्र घेऊन जायचं, साहेबांना भेटायचं, बाहेर नाही. एवढीच हात जोडून विनंती आहे सर, आमच्या गोरगरिबासाठी तुम्ही हात जर वरी केला का नाही? टीटीच्या फॉर्मवर सह्या घेतात ते. मालकाशी कॉन्टॅक्ट करून बघा. मालकाने जर विकलेली असेल तर काय मालकाशी ज्याच्या नावावर आहे त्याला फोन करून विचारतो काय परिस्थिती आहे. हे जर तुम्हाला त्यांनी विकलेले असेल साहेबांना विनंती करतो की त्यांनी